तर बघा, आज आणि उद्या अधिक पौर्णिमा आहे. तर आज पौर्णिमा ही 12 वाजेपासून लागणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत. म्हटल्यानंतर अधिक पौर्णिमेला प्रत्येकाच्या घरामध्ये महिलांनी भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या या सेवा झाल्याच पाहिजे, उपाय झालेच पाहिजे. कारण अधिक पौर्णिमा येण्यासाठी पुन्हा आपल्याला 3 वर्षाची वाट बघावी लागणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संपूर्ण अधिक महिना हा पवित्र मानला गेलेला आहे आणि त्यामध्ये अधिक पौर्णिमा आलेली आहे. आणि ह्या अधिक पौर्णिमेचं अवचित्त साधून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर पौर्णिमा ही शनिवारी मात्र दुपारी सुरू होणार आहे आणि रविवारी दुपारी असणार आहे. पौर्णिमा रविवारी संपणार आहे आणि हिंदू धर्मानुसार व हिंदू धर्मांमध्ये सूर्याला लागून असलेली म्हणजे उगवत्या सूर्याची पौर्णिमा ही धरली जाते. आणि म्हणून आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे सत्यनारायण हा 30 तारखेला करायचा आहे आणि पौर्णिमेचा उपवास हा 31 तारखेला म्हणजे उद्या रविवारी पकडायचा आहे. आणि या अधिक महिना असल्यामुळे तुम्ही 31 तारखेला देखील सत्यनारायण करू शकता. बऱ्याच महिलांना जर 30 तारखेला शनिवारी शक्य झालं नाही तर तुम्ही रविवारी करू शकतात. आणि हा अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. भगवान विष्णूंच्या अंमलाखाली हा अधिक महिना येत असतो. 30 आणि 31ला या 2 दिवसांमध्ये किंवा 31ला या दिवशी तरी तुम्ही या सेवा करू शकतात. आपल्याला कुळदेवतेची देखील सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा. म्हणून 30 तारखेला दुपारून ज्या काही सेवा आहे त्या तुम्हाला करायच्या आहे आणि एक उरलेल्या सेवा 31 तारखेला. या दोनही दिवसांमध्ये दिवसभरामध्ये जेवढ्या जास्त होतील तेवढ्या तुम्हाला सेवा करायच्या आहे. सुरुवातीला आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. तर तुम्हाला ह्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ह्या दिवशी जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा मंत्रजाप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर किंवा श्री सुक्तम 16 वेळा म्हणून, जे की खूप जास्त सुंदर आहे, अगदी लवकर म्हटलं जातं. तर तुम्ही दररोज श्री सुक्तम म्हणत असाल तर लवकर ते वाचलं सुद्धा जातं. तर श्री सुक्तम 16 वेळा म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ह्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. पौर्णिमा असल्यामुळे सकाळीच उंबरठ्याचं छान असं लेपन करून सुंदर रांगोळ्या काढून नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ते करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. कारण तुळस विष्णुप्रिय आहे म्हटल्यानंतर दररोज आपण तुळशीची पूजा करत असतो. आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजेला सुरुवात करायची आहे, अभिषेक करायचे आहे. ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. जेवढ्यात जमेल तेवढं सेवा करायची आहे. सेवा तर आपल्याला सगळ्याच करायच्या आहे, पण आपण आपलं नियोजन करून सगळ्या सेवेचं नियोजन करून जर केलं तर जेणेकरून आपल्या सगळ्या सेवा आपल्याकडनं माता लक्ष्मीची, आपल्याकडनं आपल्या कुलदेवतेची, दोघांच्या सेवा आपल्याकडून छान अशा घडतील. तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर सुद्धा 1 किंवा 16 वेळेस तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. कारण आपण अधिक महिना असल्यामुळे पुरुष सुक्तमचा अभिषेक बाळकृष्णांच्या मूर्तीवर करतोच, पण पौर्णिमा असल्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही मंत्रजप करू शकतात. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. त्यानंतर ती मूर्ती सुद्धा छान अशी स्वच्छ करून तामणात ठेवावी. आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील तुम्हाला श्री सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे, हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. छान अशी माता लक्ष्मीची मूर्ती जागेवर ठेवून द्यायची आहे आणि भगवान विष्णूंच्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता भगवान विष्णूंच्या सगळ्यात आवडत्या सेवा तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ज्या घरांमध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करते. तर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे विष्णू सहस्रनाम. ह्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहत तुम्हाला ह्या दिवशी भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनामावली म्हणत तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. श्री हरी विष्णूंचे 1000 नावे घेऊन तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर एक तुळशीपत्र अर्पण करत तुम्हाला भगवान विष्णूंचे 1000 नावांचं पठण करायचं आहे. किंवा तुम्हाला जर ते म्हणणं शक्य होत नसेल तर यूट्यूबवर सुद्धा तुम्ही लावू शकता.
त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम शनिवारी किंवा रविवारी दिवसभरात तुम्ही केव्हाही पठण करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी देवासमोर बसून सुद्धा छान अशी ही सेवा करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर एक दिवशीय व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची असेल तर तुम्ही शनिवारी रात्री व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही पठण करू शकतात. 1 किंवा 3 दिवसाचं तुम्ही शनिवारी रात्री 12ला व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकतात किंवा 12ला नाही जमलं तर दिवसभरात तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकतात. आणि अधिक महिन्यातील ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे. अधिकम अधिकस्य, त्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामध्येच तर अधिक पौर्णिमा येते तेव्हा तर विचारूच नका. खूपच महत्त्वाचा दिवस हा आलेला आहे आणि याच दिवसाचं अवचित्त साधून आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या घरामध्ये भरभराट करून घ्यायची आहे, माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करावी. तुळशीला संध्याकाळी छान असा तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तरी मंत्रजप करावा. माता लक्ष्मीला आणि कुळदेवतेच्या टाकावर मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. ह्या दिवशी शनिवारी किंवा रविवारी या तुम्ही दोनही दिवशी संध्याकाळी देवासमोर बसून छान गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून 16 वेळा श्रीसूक्तम आपण पठण करू शकता. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, त्याचबरोबर 24 वेळा नवार्णव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. हे सगळे मंत्र तुम्हाला करायचेच आहे आणि या दिवशी ही सेवा करायची आहे. ह्या सगळ्या सेवा करून सत्यनारायण पूजन करून जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्या सेवा निश्चितच करू शकता. 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 16 वेळा तुम्हाला जसं जमेल, जेवढं जास्त जमेल तेवढं तशा पद्धतीने श्री सूक्तम या दिवशी म्हणायचं आहे. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मात्र दिलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा संध्याकाळी करायचा आहे. शक्यतो ही सेवा एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करावा. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही मखाण्याची खीर देता आली तरी चालेल, पण माता लक्ष्मीला मखाण्याची खीर खूप जास्त प्रिय आहे म्हटल्यानंतर आपण अक्षय तृतीयेला जी काही आपण पोटली सुद्धा केलेली आहे त्या पोटलीवर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. जी पोटली देवघरात ठेवतो या पोटलीवर सुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करू शकतात. या महिन्यात जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सर्वात प्रथम 3 स्तोत्र किंवा त्यांना प्रिय आहेत, तेच म्हणजे महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्तम आणि कनकदारा स्तोत्र. माता लक्ष्मीचे आवडते हे स्तोत्र आहे, म्हणून या 3ही स्तोत्रांचा उच्चार, श्रवण किंवा पठण आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. श्रवण करा, पठण करा, जेणेकरून माता लक्ष्मीची खूप जास्त प्रभावी सेवा आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करा, पंचामृताने करा किंवा दह्याने, दुधाने, पाण्याने करा, जसं जमेल तसं करा, पण पुरुष सूक्तमचा अभिषेक या दिवशी करा. तर आपण काय करतो ह्यापेक्षा आपण कसं करतो, आपण किती मनापासून सेवा करतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्नान करू शकतात, आंघोळ करू शकतात, दान धर्म करू शकतात, दर्शन घेऊ शकतात, अन्नदान तुम्ही करू शकतात, गरजू लोकांना तुम्ही कपडे दान, वस्त्रदान करू शकतात. जेणेकरून अधिकम अधिक असतं, जेवढं जास्त तुम्हाला पुण्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. माता लक्ष्मीला या दिवशी तुम्ही मखाण्याची खीर, शेवयांची खीर, रव्याची खीर अर्पण करू शकतात. दूध आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही या दिवशी अर्पण करू शकतात. कारण माता लक्ष्मीला खीर ही खूप जास्त महत्त्वाची आहे, म्हणून आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोघंही दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवत असतो आणि तो दाखवण्यासाठी आपल्या केंद्रात सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं जातं. म्हटल्यानंतर माता लक्ष्मीला या 2 गोष्टी करणं खूप जास्त प्रिय आहे. एक म्हणजे तुम्ही श्री सूक्तमचं पठण करा, तुमच्या घरात जास्तीत जास्त सेवा करा, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा, सत्यनारायण पूजन करा, मलं श्रीयंत्रावर असेल, कुलदेवतेच्या टाकावर मूर्तीवर असेल कुंकुमार्जन करा. त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य दाखवा. मग तुम्ही तांदूळाची करू शकता, तुम्ही रव्याची करू शकता, तुम्ही मखाण्यांची करू शकता किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने फक्त मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या सगळ्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. दिवसभरामध्ये आपली कामे तर असतातच, पण आपला संसारिक प्रपंच सोडून थोडाफार परमार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. त्यांच्याकडे लहान मुलं वगैरे असतील त्यांना जमणार नाही तर ते झोपल्यावर तुम्ही दुपारी सुद्धा सेवा करू शकतात. जेणेकरून तुम्हाला दुर्गा सप्तशती या पाठाचं सुद्धा या दिवशी, या दोघंही दिवशी शनिवार आणि रविवार पाठाचं वाचन करायचं आहे. अगदी सुंदर असं आहे, वाचायला सुद्धा तितकंच मन हिरावून जातं आणि घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा होते. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल उद्या. बाय.